जेव्हा तुम्ही चौकटी बाहेरचे काही निर्णय घेतले असतील संघटना वाढवण्यासाठी म्हणा किंवा युवकांना एकत्रित आकर्षित करण्यासाठी म्हणा, कारण तो सुद्धा काळ जो होता तसा काँग्रेससाठी फेवरेबल ऍटमॉस्फिअर होतं, सरकार होतं, सगळ्या गोष्टी होत्या. मात्र युवकांमध्ये जसा पक्ष रुजायला हवा होता नव्या पिढीमध्ये, तो आधीच्या पिढीत रुजलेला होता. नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं एक चॅलेंज होतं. अशा परिस्थितीमध्ये कसे चॅलेंजेस तुम्ही फेस केलेत किंवा अशी काही एखादे किस्सा आठवतो का? की नाही, मी तर स्वतः युवक काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा झालो तेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो. आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी अतिशय शांत संयमी वगैरे आहे, तर आनंद आहे. मी तुम्हाला तुमचा आभारी आहे की या कॉम्प्लिमेंट्स बद्दल मी तुमचा आभारी आहे. पण माझी प्रतिमा एक आक्रमक नेता म्हणूनच कायम संघटनेमध्ये राहिली. मग ती विद्यार्थी चळवळीत असेल किंवा युवकांच्या चळवळीत असेल. आणि प्रसंगी एखादा मुद्दा रेटून नेत असताना आक्रमक होऊन ते करायचं यावर माझा विश्वास होता आणि आहे. कारण संघटना बांधणीमध्ये तो मुद्दा फार महत्वाचा असतो. माझ्यावर म्हणजे जंतर मंतर नवी दिल्लीतल्या पोलीस स्टेशनपासून ते आझाद मैदान पोलीस स्टेशनपासून ते संगमनेरच्या पोलीस ठाण्यापासून राज्यभर देशभर गुन्हे माझ्यावर होते. आणि मी कायम सांगायचो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना की संघटनेतल्या कार्यकर्त्याला गुन्हा हे मेडल आहे, आपल्यासाठी मेडल आहे. आपण काय चोऱ्या माऱ्या बलात्कार नाही केलेले, आपण कोणाच्या तरी कॉजसाठी लढलेलो आहे, कोणत्या तरी कारणासाठी लढलो आहे. ते काहींना चुकीचं वाटत असेल, काहींना बरोबर वाटत असेल, परंतु शेवटी ते लढलेलो आहे आपण. आणि तेच करताना एक म्हणजे आक्रमकपणा देखील माझा निश्चित होता आणि तो आहे. आणि मला त्यामुळे असं वाटतं की आउट ऑफ द बॉक्स ज्यावेळेस आपण विचार करतो, चौकटीच्या बाहेरचे जेव्हा आपण नवीन गोष्टी करतो, त्यातून संघटना बांधणी आम्ही केली. 2018ला मी ज्यावेळेस युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो. 6 महिन्यामध्ये मी अध्यक्ष झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेला आमचा एकच खासदार त्यावेळेस निवडून आले आणि पूर्णपणे घरात बसले होते कार्यकर्ते, कोणीही घराच्या बाहेर पडायला तयार नव्हतं. अशा वेळेस लोकसभेच्या निकालानंतर 15व्याच दिवशी मी मुंबईच्या टिळक भवनमध्ये पुन्हा बैठक लावली सगळ्या युवकांची. तोपर्यंत कुठल्याही मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा बैठक लावली नव्हती. युवक काँग्रेसची बैठक लावली आणि अंतिम नाही ये हार, हे अशा ह्या गोष्टीवर आम्ही एक बैठक लावली. सगळ्यांना बोलवलं, काय चुकतंय आपलं, कसं केलं पाहिजे, त्यातून नवनवीन कल्पना आल्या. सुपर 60 सारखा एक प्रोग्राम मी लॉन्च केला 60 मतदारसंघांमध्ये, जे आम्ही 2014-19 मध्ये कमी मताने हारलो असे मतदारसंघ निवडले, तिथे काम केलं. मैं हूं नायक नावाची एक युवकांचा जाहीरनामा आम्ही तयार केला. वन डे सीएम नावाचा प्रोग्राम होता मैं हूं नायक. त्याच्यात राज्यभरात जवळजवळ आम्ही युवकांच्या स्पर्धा घेतल्या. त्यातून निवडून आलेले 10 जे मुलं मुली होते त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक दिवस काम करायला संधी, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक काम करायला संधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांबरोबर, छत्तीसगडच्या मुख्यमंत्री, जिथं जिथं काँग्रेस सरकार होतं तिथे तिथे एक एक दिवस मुख्यमंत्र्यांबरोबर ते शॅडो सीएम म्हणून फिरले. आणि ह्याच्यातून जे एनर्जी आम्ही तयार केली कार्यकर्त्यांमध्ये, तर ते खूप वेगळ्या लेवलला आम्ही गेलो. आणि त्यातून मला आनंद याचा आहे की या सुपर 60तल्या 60 पैकी 27 लोक जे आहे ते निवडून आले 2019ला विधानसभेत. आणि जे 44 आमचे आमदार आले त्या 19 मध्ये, त्यातले 27 अशा अवघड मतदारसंघात आम्ही निवडून आणलं होतं. आणि तरुणांना निवडून आणणं, हो, आणि तरुण होते, काही ज्येष्ठही होते, पण जे कमी मताने होते तरुणांमुळे निवडून आले असं म्हणेल मी. तरुण होते असं नाही मानणार मी. आणि त्यावेळेस योगायोगाने थोरात साहेब हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे मला सपोर्ट होता. ते म्हणायचे तुला काय करायचं ते कर, आपल्याला यश मिळवायचंय. मग त्यांची पूर्ण ताकद माझ्या पाठीशी होती आणि खूप आम्ही त्यावेळेस काम केलं. म्हणजे मी 25-25 दिवस घराच्या बाहेर, आजही 20-25 दिवस घराच्या बाहेर राहतो, कारण ती सवय मला लागलेली आहे संघटनेत काम करण्याची. त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेत नसताना खूप तिथं काम केलं, त्याचा फायदा मला झाला. आणि त्याचमुळं कदाचित मी अनेक मोठ्या नेत्यांच्याही नजरेत त्याच्यामुळे आलो की मी जे काम करत होतो संघटना बांधणीचं, त्याचा मला निश्चित फायदा आजही होतो आहे.